आई कशाला इकडे यायला लागले? आई आली का? परत काही जाणार नाही. काहीतरी कारण सांगून मोठ्या दादाकडेच पाठवतो. अरे बाळा, ऐक ना रे. अगं आई, तू अशी अचानक कशी आली? अरे बाळा, 8-15 दिवस झाले माझी तब्येतच बरी नाही, काही खावं वाटत नाही. म्हटलं 8 दिवस तुझ्याकडे जाऊन राहावा, तेवढंच जीवाला बरं वाटेल. अरे बाळा, राहू का रे तुझ्याजवळ? अगं आई, हे सगळं तुझं खरं आहे, पण 4 दिवस झाले अश्विनी गावाला गेली. सगळं मला हातानेच करून खायला लागतंय. मग तू सांग बरं मला, तू जर इथं राहिली तर तुझी पण आपदा होणार आणि माझी पण आपदा होणार. अगं आई, मी काय म्हणतोय, तिथं आपला दादा जवळच राहतोय. दादाचा बंगला पण लई मोठा आहे. तू काय कर, तिथंच तू जाऊन राहा, म्हणजे तुला बरं पण वाटेल आणि मला टेन्शन पण नाही राहणार. अरे बाळा, असं म्हणतोय काय? बरं, मला जायला काय सुधारणार नाही, तुम्हाला नेऊन सोडतो का तेवढं? हा हा आयो, मी येतो तुला सोडायला. असं कर, तू पुढं चल, मी जरा दरवाजा बंद करून येतो. बरं, चालतंय बाळा, चालते मी पुढं. अगं आयो, आलो बघ आपण आपल्या मोठ्या दादाच्या घरी. हाच आहे आपल्या मोठ्या दादाचा बंगला. पका, ए पका. अगं आई, तू आणि अशी अचानक गावाला सगळं ठीक तर आहे ना? अरे दादा, आईला तुझ्या संग काहीतरी बोलायचंय म्हणून आई तुझ्या घरी आली. अरे दादा, आई काय म्हणती बघ. अरे बाळा, 8-15 दिवस झाले तब्येत बरी नाही, म्हटलं 8 दिवस तुझ्याकडे राहावा. याच्याकडे गेले होते, याची बायको गावाला गेली, तो म्हटला मोठ्या दादाकडे सोडतो, त्यासाठी आले बाळा. अगं आई, हे काही विचारणं झालं का? हे पण घर तुझंच आहे. मी तर तुला किती वेळा सांगितलं, ते गावचं घर सोडून इथं माझ्यापाशी येऊन राहा, पण तू म्हणती आपला गावच बरा. आता असं कर, आली ना तू इथंच राहा, आता गावाला काही जाऊ नको. अरे बाळा, राहते तुझ्या जवळ. ही पिशवी आणली, ही खोलून पाय काय आणलं ते. अगं पण आई, हे काय आहे? अरे बाळा, खोलून तर पाय काय आहे त्यात. अगं आई, एवढे पैसे हे कशासाठी? अरे बाळा, म्हातारपणासाठी मी दागिने ठेवले होते, तेच दागिने मोडून मी 5-6 लाख रुपये आणले. जे कोणी मला सांभाळीन त्यालाच देणार होते ते पैसे मी. अगं आई, या पैशाची काय गरज होती? आणि तू माझी जन्मदाती आई आहे, मी तुला असं सोडणार आहे का? हा, पैसा म्हणजे सर्व काही नसतं आई. सगळीच नाती पैशामध्ये मोजता नाही येत आई. यांनी सोडलं म्हणून काय झालं, पण मी तुला आयुष्यभर सांभाळलं नाही. चल आत ये आई.